निवेदन देण्यासाठी आलो होतो। विषय असा होता की कडूस मधले कुशीदार एक वस्ती आहे, ठाकर वस्ती, पिढ्या पिढ्या हे लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु त्यांना जे पिण्याचं पाण्याचा नळ असतो, नळ आज प्रत्येक अधिकाऱ्याच्या दारात आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, प्रत्येक अधिकारी दारात आहे, पण त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी नळच उपलब्ध नाही। त्यामुळे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी आमचं मान्य केलं आहे, प्रत्येकाला नळ कनेक्शन या ठिकाणी देणार आहे। परंतु त्यावेळेस तिथं आंदोलन चालू होतं, आमचं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी संजय गणवट हे तिकडून गाडी घेऊन आले आणि त्यांचे बंधू पण आले, संदीप गणवट, ते आमच्या बॅनरवरती नाव होतं, बॅनर दाखवतो की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनी नळ कनेक्शन द्या, पाणी द्या। मुळात संजय गणवट हे काही सदस्य नाही, त्यांची भाऊज आहे, तो संदीप गणवट यांची बायको आहे, परंतु त्यांनी काही इथं बिडू साहेबांपुढे पण आले, बिडू साहेबांना पण म्हणले तिथं पण शिवीगाळ झालेली आहे, त्या कार्यालयात पण शिवीगाळ झालेली आहे, त्या साहेबांकडे पण काढा। आमच्या आंदोलनात व्यक्ती आणलेला आहे आणि माझं मी गोरगरीब साठी लढतोय, त्याला माहिती माझ्या मुलाला कनेक्शन आलं, एवढ्या दिवस हे होते। यांनी माझ्यांचं म्हणणं आहे काय आमची नावं घेऊ नका, म्हणजे कार्यालय कशासाठी खुलले, आज आम्ही जे आंदोलन उभं केले पंचायत समिती सदस्यांची नावं टाकूनच, आमदार खासदारांची नावं टाकूनच आम्ही नाही मागणार ना, या गोरगरिबांसाठी कोण वाढली। मग जर आम्हाला बाबासाहेबांनी 1919 बी कायद्याने जर अधिकार दिला असेल या ठिकाणी लढायच्या आणि यांच्या मागे, तर त्यांना स्वतः विचारा, मी लढलो म्हणून आज नळ कनेक्शन आलं, याच्या अगोदर पण एक आदिवासी वस्ती होती त्या ठिकाणी पण मी लढलो म्हणून नळ कनेक्शन आलं। आज निवेदन दिलं, या ठिकाणी 2-3 घोषणा झाल्या, बोललो आणि ते डायरेक्ट आले संजय गणवट आणि डायरेक्ट त्यांनी इथं तडाखा लावला की तू कोण रे, काय रे, हे रे, ते रे। मला सगळे पुरेशी भाषा करता येत होती, परंतु माझं या ठिकाणी निवेदन द्यायचं काम होतं म्हणून मी या ठिकाणी काय बोललेलो नाही। पुढच्या वेळेस माझं आपल्या चव्हाण साहेबांना, PSI साहेबांना विनंती आहे की अशी आम्ही जर गोरगरिबांसाठी आवाज उठत असेल, असे जर कोण आम्हाला धमक्या देत असेल, याची तुम्ही तात्काळ दखल घ्या। गोरगरिबांचा आवाज मग कसा पोहोचवणार? नाही तर कोण येणार होतं, यांनाच विचारा, कोण येणार होतं? आजपर्यंत आमच्या वाडीत एक पण नाही का तुम्हाला पाण्याचे संबंध? असं जर आम्हाला साहेब जर धमक्या देऊन होत असेल, डायरेक्ट त्यांनी गाडी आणली इथं आणि तुम्ही सर्वजण होते त्या ठिकाणी आंदोलनात, आमच्या व्यक्ती आणला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। माझ्या जीवाचा तर काही मी विचार करीत नाही, प्रत्येक वेळेस गोरगरीब जनतेसाठी नाही द्यायचं काम केलंय, सगळं पत्रकार बांधवांना पण माहिती आहे। इथून कलेक्टर ऑफिसला पण आंदोलन केलं होतं, जमिनी त्यांच्या सामन्याचं, पाण्याचं, कोणाचं असं दवाखान्याचं कसली पण आंदोलन असतं, गोरगरीब जनतेला नाही द्यायचं काम करतोय, परंतु हे लोक मला आज दमदाटी करायचं म्हणजे कार्यालय त्यांनी आमची नावं नाही हे करता, असं कार्यालय त्याच्या पाय घालून हे करीन ते करीन, त्या बिडूच्या तिथे बिडू साहेबांच्या तिथे असा उल्लेख झालेला आहे। जर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर न्याय देण्यासाठी लढत असेल तर जनतेने पण हे पाहावं आणि साहेबांना प्रत्येकाने सांगावं। मी फेसबुक लावला, माझे व्हिडिओ टाकत असतोय, साहेबांनी प्रत्येकाने कमेंट करा, असं गोरगरिबांसाठी आवाज उठवण्यावरती हे जर प्रतिष्ठित लोक जर दबाव टाकत असतील तर आम्ही नाही मध्ये कोणासाठी जायचं? ही बॉडी कशासाठी निवडून आलेली, पंचायत समिती कशासाठी नाव दिलेलं, जिल्हा परिषद ही बॉडी तयार झाली, आमचा पाण्याचा प्रश्न इथं म्हणून आम्ही आणि बॅनर काय टाकले साहेब, फक्त आम्हाला नळ द्या, हे द्या, आणि त्यांनी गाडी आणली ना आम्हाला दमदाटी डायरेक्ट, आणि मी पण दमदाटी करणार 2 वर्ष, पण मी दमदाटी नाही केली, कायद्याने चाललोय, आज मी कायद्याने लढतोय। उद्या जरी आम्हाला काही यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाही तर मी रजिस्ट्री ऑफिसला आंदोलनाला बसणार आहे, तुम्ही माणसं येणार सगळे लोक, आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे ती पण येणार आहे माझ्या सगळं। साहेबांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे, इथून पुढे कोणाला असा अन्याय झाला नाही पाहिजे, अन्याय करणाऱ्याला साहेब तुम्ही रोखलं पाहिजे, एवढं त्या ठिकाणी सांगतो। जाणार का तुम्ही निवेदन जाणार आहे तिथं आणि जाणार आहे आमचे समस्या जाणून घेतली म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय। त्यांनी बघितलं कोणी चाललं नाही का, पाणी आहे का, काय आहे काय बघितलंच नाही, हे स्वप्नील जवळ पंचायत समिती खेड या ठिकाणी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय स्वप्नील दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज ठाकर वस्तीला कडूस येथील पाणी मिळावं, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना पाणी मिळत नाही आणि एवढा मोठा अनुसूचित जमातीचा समाज त्या ठिकाणी वास्तव्यात आहे, स्थानिक स्वरूपातला तो समाज आहे आणि त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना स्थानिक ग्रामपंचायत संस्थेतून पाणी पुरवठा नाही, नळ नाही किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा नाही, आणि ही बाब प्रशासकीय दृष्ट्या निंदनीय आहे। आणि ही बाब स्वप्नील दादा गायकवाड यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यानंतर इथल्या स्थानिक महिलांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधल्याच्या नंतर त्यांनी ती वस्तुस्थिती त्या ठिकाणी भेट देऊन पाहिल्याच्या नंतर खरंच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी
समजल्याच्या नंतर त्यांनी BDO असतील, जिल्हा पंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, तहसीलदार असतील आणि माननीय आमदार साहेब असतील, सर्व पदाधिकाऱ्यांना त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांना पाणी पुरवठा सुरू द्यावा यासाठी पत्रव्यवहार करूनही त्या समाजाला कोणी जातीने लक्ष देत नाही व प्रशासनही त्या ठिकाणी टाळाटाळ करते. पाण्यासारख्या समस्यासाठी जर तुम्ही टाळाटाळ करीत असाल तर ही बाब अतिशय निंदनीय आहे. शासन दृष्टिकोनातून ती चांगली नाही, म्हणून त्यांनी या प्रशासनाचं या गोष्टीकडे, या घटनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आज खेड तालुका पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी जाहीर निवेदन देण्याचा कार्यक्रम, आंदोलन करण्याचा, पत्र निवेदन देण्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी संबंधित BDO साहेबांनी या ठिकाणी त्यांना भेट येऊन आश्वासन दिले की तात्काळ आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याची सोय करतो. परंतु या महिलांचं आणि या जनमानसांचं आणि आंदोलनकर्त्यांचं, निवेदनकर्त्यांचं म्हणणं एवढंच आहे की पाणी हा भारतीय राज्यघटनेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी हा मूलभूत हक्क आहे आणि याच्यासाठी प्रशासनाची निर्मिती केलेली आहे. राज्यघटनेने या ठिकाणी प्रशासकीय रचना त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. राजकारणाच्या पदाधिकाऱ्यांसाठी पुढे इलेक्शन झाले तर चढाओढ लागते, परंतु सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यासाठी यांच्या तडाओढ दिसत नाही, जो तो आपल्या फायद्यासाठी राजकारण करताना दिसतो. परंतु अशा गरीब लोकांना आणि जास्त करून महिलांना, नारी शक्तीचा हा देशामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये जे सरकार आहे ते सातत्याने सांगतंय की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे, महिलांसाठी अग्रगण्य सरकार आहे. पण ह्या महिलांना जरा यांच्याकडे आपण माध्यमांनी या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवावा, देशाला दाखवावा की या ठिकाणी या महिलांना पाणी नाही. यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी तीव्र स्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्यांना हांडा त्यांचा मोकळा जातोय आणि ही बाब जर अतिशय या तालुक्यामध्ये घडत असेल तर ही अतिशय निंदनीय आहे. आता BDO साहेबांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पत्र दिले की आम्ही हे तात्काळ या ठिकाणी पाणी पुरवठा या ठिकाणी टँकरद्वारे, नाळाद्वारे सुरू करतोय, परंतु हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे आणि तात्पुरत्या स्वरूपाचा हा पाणी पुरवठा हा चांगला नाही, हा निषेधार्थ आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या ठिकाणी या ठाकर वस्तीला तात्काळ पाणी पुरवठा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे हा कडूस गावचा ठाकर वस्तीचा समाज आहे. त्यानंतर यापूर्वी कर्जे वस्तीच्या ठाकर समाजाला त्यांच्या जमिनी हडप केल्या गेल्या, दान गेले. त्याही टायमाला स्वप्नदादा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं, आवाज उठवला आणि आता आयर या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये याच अनुसूचित जमातीच्या ठाकर समाजाच्या कुटुंबाचं घरं ज्वलंत पदार्थामुळे घरं गेली, ती खाक झालं. त्यांना आजही त्या ठिकाणी निवारा नाहीये. या बाबीला जवळजवळ महिना उलटून गेला. प्रशासनाने त्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी घरं बांधून देण्यात येईल, पण अद्यापही त्या ठिकाणी घरं बांधली गेलेली नाहीये आणि ती अजूनही त्याच स्वरूपात. आता BDO साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं, त्यांनी सांगितलं की त्यासाठी आम्ही तात्काळ निधी मंजूर केलेला आहे, फक्त त्यांचे अकाउंट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये की जेणेकरून आमचा निधी त्या ठिकाणी उघडला जावा. मग आता अकाउंट त्या ठिकाणी पोहोचत नाहीये तर मग यांचं प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी ग्रामसेवक काय करतात, पोलीस पाटील काय करतो, तलाठी काय करतो, असं यांनी काही जाहीर निवेदन दिले का की बाबा त्यांच्या अकाउंट नंबर कुणीतरी जाहीर मदत करावी आणि आमच्यापर्यंत आणून द्यावं, असं काय आव्हान आहे का? म्हणजे या सगळ्या क्षुल्लक बाबी या टाळाटाळीच्या आहेत आणि निंदनीय आहेत. तर त्यामुळे आता जे आंदोलन झालं तर माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये दिलेलं आश्वासन त्यांनी तात्काळ पूर्ण करावं आणि जर हे तात्काळ पूर्ण नाही झालं तर भविष्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने जे स्वप्नील दादा जे पुढचं काही नियोजन आंदोलन त्या ठिकाणी उभं करण्याचा इशारा देतील. त्यासाठी मी खेड तालुका पुणे जिल्ह्याच्या वतीने त्यांना आरपीच्या वतीने पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिंब्याला सहकार्य देईल, मदत करेल आणि या प्रशासनाला या गोष्टी भाग पाडण्यासाठी निश्चितच मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना त्यांच्या पाठीशी उभा राहीन, या सर्वसामान्य महिलांच्या पाठीशी उभा राहीन हे मी आजच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी जाहीर करतो. आपण सर्व माध्यमांनी या ठिकाणी या आंदोलनाची, निवेदनाची दखल घेतली त्याबद्दल विशेषतः मी सर्व माध्यमांच्या पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण हा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज महाराष्ट्राच्या जनतेच्या कानाकोपऱ्यापर्यंत, प्रशासनापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा एवढीच मी आशा व्यक्त करतो आणि निवेदन संपवतो.